बघा महागणपती चिरनेर संघ 2 मिनिटांचा अवधी आयोजन कमिटीने दिलाय आपल्याला. आता 9-2 झालेले आहेत आणि 9-4 पर्यंत जर आले नाहीत खेळाडू तर हाय त्या खेळाडूंनी आपल्याला सामना सुरू करावा लागेल. आयोजन कमिटीने ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यास सांगितली आहे, कारण बराच अवधी आपल्याला दिलाय. सामने वेळेवर संपणं सुरू होणं, कारण अमित शेठ विनायक पाटील स्वतः एक उत्तम क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. त्यामुळे दिरंगाई त्यांच्याकडनं तुमच्याकडनं त्यांना अपेक्षित नाही आणि नंतर मग दंडात्मक कारवाई होईल, कारण भरपूर नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं शांत जर अवलंबलेत आपण पहिल्या रात्रीपासून. लगेचच सामन्याला आपण सुरुवात करूया, कारण पंच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत NR पॅनल अर्थात नीरज रणावत पॅनलचे प्रमुख स्वतः नीरज रणावत सर आणि दीपक बोराडे सर हे 2 पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आमचे अजून 2 पंच शशी मेहर सर आणि गणेश बाविस्कर सर आपल्याला पाहायला मिळतात. प्रणयजी म्हात्रे मॅन फ्रॉम मोरावे सध्या गुणलेखकाची जबाबदारी पार पाडतात. 24 लाईव्ह इव्हेंट्स, आज 24 लाईव्ह इव्हेंटचा संघ इन ऍक्शन असेल, बोरले संघ इन ऍक्शन असेल आज शेवटच्या राऊंडमध्ये. चांबो इन ऍक्शन असतील. बघा पाकिस्तानचा 3रा विकेट गेलाय आता फक्त 13 वर. 100 पण होतील का नाही आता त्या डाऊट आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. महागणपती चिरनेर त्यांच्या विरुद्ध जय चिरोबा सांगडे. सांगडे संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी घेतली. त्यांनी धावसंख्या बनवण्यावर त्यांनी भर दिला. बिलियनेर एम्पायर ट्रॉफी 2026 आपण दैदिप्यमान असा हा क्रीडा सोहळा पाहते. लांगेश्वरचं हे क्रीडांगण मोरावे गावामध्ये आपण आहोत. उल्वे नोड सेक्टर 3 क्षेत्रामध्ये जिथे ही स्पर्धा आपण पाहतोय. आज 4थ्या रात्रीमध्ये संपन्न होते. तब्बल 6 रात्र ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. संकेतजी मोकल नवापाडा या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही संकेतजी मोकल यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे बिलियनेर एम्पायर ट्रॉफी 2026 मध्ये. चला सामन्याला आपण गती प्रदान करूया. आता 9-5 होत आहेत बरोबर. 1 मिनिट अतिरिक्त दिलाय बघा आयोजकांनी चिरनेर संघ आपल्याला, कारण आज रजनी क्रिकेट स्पर्धा म्हणलं की पहाटे 4:30-5 वाजतात काही काही ठिकाणी. आयोजकाचा तसा मानस नाहीये. लवकरात लवकर सामने फिनिश कसे होतील, कारण उद्या मंडे, उद्या सोमवार, कामाचा दिवस प्रत्येकाचा. विवेक हातनोलकर महागणपती चिरनेर कडून मात्र दाखल झालाय पहिल्या षटकाची जबाबदारी पार पाडण्यासाठी. त्याच्या समोर आशिष पाटील, नॉन स्ट्राईकला वैभव भोपी. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल इनफिल्डच्या अगदी बाजूने गॅप मध्ये बॉल अलॉंग द कार्पेट डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार झालाय. चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला असेल. प्रचंड वेगाने आपण पाहतोय हा बॉल निघून गेला सीमा पार. काय स्वागत केलंय गोलंदाजाचं आशिष पाटीलने. पहिल्याच बॉलवर चौकार. याच कारणासाठी फलंदाजी घेतली की काय हे दाखवत असताना हा बघा ओसे घेणारा चेंडू शेवटच्या मोमेंटला कट करायचं होतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर भरपूर उसळी घेतली बॉलने आणि हलकासा आतमध्ये देखील वळाला होता. विवेक हातनोलकर अगदी स्ट्रायकर बॉलर आहे या संघाचा, महागणपती चिरनेरचा, आणि त्याच संघासाठी पॉवर प्ले मध्ये जबाबदारी म्हणजे खास करून पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. 2 चेंडू झालेत बिनबाद 4 धावा धावफलकावर. यावेळेस बघा आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय कारण पॉवर प्ले सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे, सीमारक्षक नाही आहे. दुसरा चौकार आशिष पाटीलच्या बॅटमधून. आणि 8 धावा 2 चौकारांशी आपल्याला पाहायला मिळतात. चौकार, डॉट चेंडू आणि त्यानंतर चौकार. 8 फॉर नन बिनबाद 8. जय चिरोबा सांगडे. 2 सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मध्ये एक मिड विकेट आणि लॉंग ऑफला हलकस वायडी शट आपण पाहतोय हलवलंय टुवर्ड्स एक्स्ट्रा कव्हर. त्याच दरम्यान सन्माननीय अमृत
मारुती ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही अमृत ठाकूर साहेबांचं शब्द सुमनांनी बिलिनियर एम्पायर ट्रॉफी आणि अमित शेठ विनायक पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. फुलरलेनचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गली रिजन मध्ये सुजल होते. स्नायूंची लवचिकता सुजलने दाखवली. ॲक्शन रिप्ले आपण पाहत 24 लाईव्ह इव्हेंट्स. खोला टाकलेला चेंडू आपण पाहतोय. नुकतीच आपण पाहतोय क्रिशार्ड डिजिटलची स्पर्धा संपन्न झाली. कुंडेवहाळ येथे तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी महागणपती चिरनेर संघ आपल्याला पाहायला मिळवता राहिलाय. त्यामुळे आत्मविश्वास नुकताच आपण पाहतोय विजय मिळाल्यानंतर पारितोषिक मिळाल्यानंतर वाढलेला पाहायला मिळतोय. इथे जसा चेंडू आलाय तसा सीमारेषेच्या बाहेर गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर डिपॉझिट ओव्हर दी बाउंड्री लाईन फॉर द मॅक्सिमम 6 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकर धावा लागल्यात त्या 15 धावा. पंधराला बिनबाद धावफलक. तर आम्ही विनंती करतो सन्माननीय मिलिंद म्हात्रे, रुपेशजी ठाकूर, सुनीलजी पाटील आणि कुमारजी म्हात्रे की आपण व्यासपीठावर यायचे. येस, आपली जागा व्यासपीठावर आहे. मिलिंदजी म्हात्रे, रुपेशजी ठाकूर, सुनीलजी पाटील आणि कुमारजी म्हात्रे चौघाही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. आपल्यासाठी इथे VIP कक्ष आहे आणि त्या कक्षात बसून आपण या सामन्याचा आनंद घ्यावा. येस, मयूरजी म्हात्रे यांचं आग्रहाचं निमंत्रण आहे आपल्यासाठी. दमदार आयोजक आहेत मयूरजी म्हात्रे देखील. काही महिन्यांपूर्वीच डिसेंबरमध्येच प्रणय मला वाटतं त्यांची रजनी क्रिकेट स्पर्धा याच क्रीडांगणावर आपण पाहिली. तिथे आम्ही घटक झालो होतो. त्यांचं एक दमदार आयोजन असतं त्या स्पर्धेचं. बॅक टू क्रिकेट. रोहित नारंगीकर. चला गेमला स्पीडअप करा, हलकसं गती वाढवायची आहे सामन्याची. पहिलाच बॉल परफेक्ट क्रशर. बुंदा चेंडू आपण पाहतोय. नाही कोणतं उत्तर वैभव भोपीकडे या चेंडूचं. पहिला चेंडू आपण पाहतोय परफेक्ट ब्लॉक कॉल मध्ये. कोणताही फटका एक्झिक्यूट करण्याची संधीच नाहीये. स्टॉक बॉल आपण म्हणू शकतो त्याला. तशा पद्धतीने रोहित नारंगीकर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या उभारण्यावर भर दिलाय. जय चिरोबा सांगडे संघाने टॉस जिंकून फलंदाजी निवडली आहे. म्हणजे त्यामागचं काहीतरी रणनीती असू शकते, प्लॅनिंग असू शकते आणि त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन करावं लागेल. लोअर फुल टॉस बॉल, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवून फेकेपर्यंत इथे सिंगल मिळते. एका बाजूने आपण वैभव भोपीला पाहतोय. आशिष पाटील थोडासा आक्रमक दिसलाय आतापर्यंत. 6 मध्ये 14 वर तो खेळतोय. वैभव भोपी 2 बॉल 1 वर खेळतोय. संघाची एकूण धावसंख्या जय चिरोबा सांगडे 16 या धावसंख्येवर. विकेट गमावली नाहीये. दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर आणि रोहित नारंगीकर विकेटसाठी प्रयत्न करणार हे निश्चित. इथे काय टायमिंग पाहायला मिळालंय. सुपर्ब, लवली स्ट्रोक, मॅग्निफिशंट टायमिंग इथे पाहायला मिळत आहे. मनगडाचा पुरेपूर वापर केलाय. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉल गेलाय तो लॉंग लेग सीमा पार आणि आलाय तो चौकार. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ओ हो काय पहा, काय तो टायमिंग केलेला हा फटका. प्युअर टायमिंग, नथिंग एल्स. फक्त क्लास दिलं होतं या फटक्यामध्ये ते आशिष पाटीलच्या. गोलंदाजी खूप चांगली होती. चेंडू चांगला होता, चेंडूत खराबी नव्हती, मात्र फटका त्याहूनही चांगला. 20 धावा धावफलकावर. पुढचा बॉल. हो, आखूट टप्प्याचा चेंडू टाकीत असताना लाईन भरकटतोय, दिशा भरकटतोय. पंच दीपक बोराडे सरांचा इशारा येत असताना वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. धावफलक 21च्या घरात 21. 5 षटकांमध्ये 65 ते 70 किंबहुना 60 धावा चांगला स्कोर असू शकतो जय चिरोबा सांगडे संघासाठी.
त्या अनुषंगाने ते प्रयत्न करतील आणि सुरुवात खूप दमदार केली या संघाने. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलकासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता चेंडू. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदरच्या बॉलवर हेच करायचं होतं, मात्र तिथे खूप जास्तच चेंडूला बाहेर वळवलं होतं आणि इथे मात्र चांगला चेंडू येत असताना 21 वर धावसंख्या थांबली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक पॉवर प्ले मधील. वाटिश लॉंगॉन लाईक खेळाडू आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मध्ये डीप मध्ये मिड विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होता. फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अनुप मोकलला आपण पाहिलं. हे बॅकअप खूप गरजेचं आहे आणि आजकाल आपण पाहतो गेल्या काही वर्षापासून असे 2 क्षेत्ररक्षक नेहमीच पाठीमागे असतात उभे. एक फ्लाय स्लिप आणि एक लेग स्लिप. तर बऱ्याच वेळेला कीपरकडनं चेंडू निसटला की पाठीमागे लॉंग स्टॉप मध्ये फरार होत असतो आणि त्या धावा वाचवण्यासाठी नेहमीच हे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कारण आजकाल गोलंदाजांकडे वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय, प्राप्त झालेला आहे. कारण यंग गन्स आहेत, सगळे युवा टॅलेंट आहेत. यावेळेस बघा बाहेरची कडा लागली. हलकासा चेंडू फिरत असताना डायरेक्ट हिट करायचं होतं, मात्र डायरेक्ट हिट झाली नाही. एका टप्प्याने चेंडू आपण पाहतोय यष्टांकडे फेकला गेला होता. एक क्विक सिंगल आली. शेवटच्या बॉलवर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बिनबाद जय चिरोबा सांगडे संघ 22 या धावसंख्येवर. रोहित नारंगीकरने कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये विवेक हातनोलकरच्या 15 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये रोहित नारंगीकरनं फक्त 7 धावा दिल्यात. कमबॅक करून दिलं. 22 धावा धावफलकावर, 22 रन्स. चला सामन्याला आपण हलकीशी गती प्रदान करूया. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. रौनक नारंगीकर 22 ला बिनबाद, सध्या धावफलकावर धावा आहेत. रोहितने चांगलं षटक हाताळलं. फक्त 7च धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. चला सामन्याला गती देऊया हलकीशी आपण. पॉवर प्ले संपल्यानंतर फील्ड रेस्ट्रिक्शन खुल्या झाल्यात. बघा पंच ताकीद देतात आपल्याला. महागणपती चिन्ह संघ आपण लक्ष केंद्रित करूया या गोष्टीकडे. पंचांना पूर्ण मुभा आहे. जर तुम्ही निर्धारित वेळेत षटक संपवले नाहीत, त्यांच्या सांगण्यानुसार एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. याकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. 22 विदाउट लॉस. पहिलाच बॉल फुला लेनचा आणि इथे मात्र चुकी झाली आहे. बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप वाईड आलाय आणि वाईड वर या आल्यात तब्बल 4, म्हणजे या 5 धावांचा बोनस प्राप्त केलाय जय चिरोबा सांगडे संघाने. खराब होती. कीपर असतील, फ्लाय स्लिप असतील. मगाशीच आपण फ्लाय स्लिपचं कौतुक केलं की किती महत्वाचे हे 2 क्षेत्ररक्षक असतात, मात्र त्यांना या चेंडू अडवता आला नाहीये. धावफलक 27 रन्स. यावेळेस बघा पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेग प्रचंड आहे. डावग्रताचा गोलंदाज आहे आणि बघा अगदी पायाच्या मधून बॉल निघून गेला. अगदी ऑफ स्टंपच्या बाजूने अंशतः वाचलाय ऑफ स्टंप. रौनक नारंगीकर युवा टॅलेंट आहे. 16 वर्षाचा आहे रौनक. क्या बात आहे. रौनक नारंगीकर काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग. मात्र या वेगावर स्वार व्हायचे फलंदाजाला नाही होऊ देणार रौनक नारंगीकर. टिपलाय झेल आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये. साहिल चव्हाण होते त्या ठिकाणी. पहिला ब्रेक थ्रू रौनक नारंगीकरनं प्राप्त केलाय. फलंदाज बाद होत आहेत. आशिष पाटील. मोठा धक्का जय चिरोबा सांगडे टीमला लागलाय.
चला, पाकिस्तानचा चौथा विकेट नुकताच पडलाय. 34ला 4 आहे त्यांची धावसंख्या. ती पण अपडेट आम्ही मध्ये मध्ये आपल्याला देत राहू. 27ला 1 नवीन फलंदाज अमित भोपी मैदानामध्ये मार्गक्रमण करत असताना पाहता. रोणक नारंगीकरनं इम्प्रेस केलं. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय वाईड आला, त्यानंतर त्यावर एक तो चौकार अतिरिक्त बाईकच्या स्वरूपात मोफत 5 धावा दिल्या. त्याने त्याची चूक त्याने सुधारली. पहिला चेंडू डॉट हाताळला आणि दुसऱ्याच बॉलवर हार्ड हिटर आशिष पाटील ज्याने 12 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजी करत असताना 3 चौकार 1 षटकार मारले. अशा आक्रमक शैलीच्या फलंदाजाला बाहेर पाठवलाय, जिथे साहिल चव्हाणने चांगला चेल टिपलाय. आता डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज अमित भोपी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर आहे. रोणक नारंगीकरची काय रणनीती असेल? डावखुरी हाताचा गोलंदाज, डावखुरी हाताचा फलंदाज समोर. हो, वेगवान बॉल उसळी घेत असताना एक्स्ट्रा पेस आणि एक्स्ट्रा बाउन्स दोन्ही पाहायला मिळालं. वय वर्ष 16 आहे, काटक शरीर यष्टी आहे. आपण पाहतोय प्रचंड सरावाचा आपण पाहतोय इथे त्याला फायदा होत असताना. सराव महत्वाचा, क्रिकेटमध्ये सराव खूप महत्वाचा आहे. डे नाईट सध्या क्रिकेट सुरू आहे महागणपती चिरनेरचं. पारितोषिक देखील लागलेत, अप्स अँड डाऊन्स होत असतात. क्रिशा डिजिटलची स्पर्धा गाजवली आहे संपूर्ण संघाने. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि अनेक शिलेदार त्या ठिकाणी चमकले या संघातील. बघा, त्याच्या अगोदर उसाटण्याची फायनल मारली चिरनेर संघाने, जिथे 72 संघांचा सहभाग होता. क्या बात आहे. क्रिकेट आता सध्या आपण पाहतोय भरपूर पुढे गेलेलं आहे. गली टू ग्लोब क्रिकेटचा आता प्रवास झालाय. वन्स अगेन आपण पाहतोय उष्टी घेणारा चेंडू, मात्र लाईन खराब. नीरज रणावत सर सांगतायत हा वाईट चेंडू असणार आहे. हो, भरपूर लाईन खराब, बाहेरची लाईन आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर भरपूरच बाहेर वळाला चेंडू. धावफलक अपडेट करतोय आपण. 28 धावा धावफलकावर, 28 रन्स. 2 चेंडू आपण पाहतोय प्रणय या षटकातील अजून येणं बाकी. जेवढ्या पण धावा आल्यात ना प्रणय, त्या वाईड आणि एक्स्ट्राच्या स्वरूपातच आल्यात. बॅटच्या सहाय्याने कोणती रन आली नाहीये. पहिल्या बॉलवर 22च्या 4 वाईड वर आल्या आणि आता एक वाईड आला. यावेळेस बघा चांगला पंच केलाय आणि फिल्डरच्या हातात बॉल. साईश नारंगीकर हा झेल टिपत असताना अमित भोपी अगदी स्वस्तात माघारी आणि रोणक नारंगीकरला मिळालं ते दुसरं यश. दोन ब्रेक थ्रू रोणक नारंगीकरने इथे मिळवून दिलेत. वय वर्ष 16 असतील हा गोलंदाज आपण पाहतोय. आशिष पाटील, त्यानंतर अमित भोपी, दोघांना मागे बाहेर पाठवलं. वैभव भोपी मैदानामध्ये आहेत, जे सलामीला आले होते. 2 बॉल 1 वर ते खेळतात. नवीन बॅटर आलेत सुधीर पाटील. आता एका पार्टनरशिपची गरज आहे जय चिरोबा सांगडे टीमला, कारण आशिष पाटीलने जी सुरुवात करून दिली आहे ती सुरुवात व्यर्थ जाईल जर इतर फलंदाजांनी कॉन्ट्रीब्यूट केलं नाही आणि एक मोठी धावसंख्या उभारली नाही तर. कारण तुम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेतली हेही विसरून चालणार नाहीये. मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. हो, मात्र रोणकची धारदार गोलंदाजी ते करून देईल का तुम्हाला? या ओव्हरमध्ये तरी नाही. लेगबाजच्या स्वरूपात आली आहे ही सिंगल. शरीरावर जाऊन चेंडू आदळला आणि 1 धाव मिळाली. लेगबाजच्या स्वरूपात 3 षटकं संपली. धावफलकावर धावा लागल्या त्या 29 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात जय चिरोबा सांगडे टीमच्या. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिलं तर खाली येतानाच पाहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 7 रन आल्या. त्यापैकी वाईडच्या 2 रन्स होत्या. लेग बायची आपण पाहिली तर तिथे 1 धाव होती. 22ची 4 धावा होत्या, जिथे तो पाठीमागे वाईडवर चौकार गेला होता लॉंग स्टॉप मध्ये. सुजल भोपेरकर, सुजल फोफेरकर चौथ्या षटकात. वय वर्ष 17. महागणपती चिरनेर म्हटलं की बघा सगळे अंडर 19 चे बरेच खेळाडू आहेत. मगाशी रोणकला पाहिलं वय वर्ष 16, सुजलला पाहतोय वय वर्ष 17. चला मॅचला गती देऊया हलकीशी.
थोडं मॅचला स्पीडअप करूया. सुधीर पाटील अनुभवी खेळाडू आहेत सध्या स्ट्रायकिंग एडवर. हो, एक्सपेन्सच्या विरुद्ध युवा टॅलेंट आणि इथे ओहो हो 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 युवा टॅलेंटचा विजय होता होता राहिला. सुधीर पाटील यांचा फटका फसला होता, त्यांनी आशा सोडली होती. रिॲक्शन त्यांची भरपूर काही सांगून गेली. त्यांना माहिती आहे की माझं थांबणं या क्रीडांगणावर किती महत्वाचं आहे. जीवदान मिळाले सुधीर पाटील यांना. एक धाव मिळाली जय चिरोबा सांगडे टीमला. संघाची टोटल झाली 30 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथं षटक मार्गस्थ आहे. अजून 11 बॉल या पहिल्या इनिंग मध्ये येणं बाकी आहे. 11 बॉल मध्ये किती धावांचं कॅल्क्युलेशन केलंय जय चिरोबा सांगडे संघाने. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटही महत्वाचं आहे. हो, इथे बघा औषधी घेणारा चेंडू, भन्नाट बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अगदी चेसलाईनचा चेंडू आहे, शरीरापासून दूर. म्हणजे जरी फटक्या कनेक्ट झाला तरी जास्त अंतर पार करणार नाहीये, एज वगैरे लागेल अशा पद्धतीची गोलंदाजी सुजल फुफेरकरची पाहायला मिळते. 2 चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव दिली आतापर्यंत. फुलटॉस बॉल, इथे कदाचित चुकी झाली आपण म्हणू शकतो. येस, अंपायर रिव्ह्यू. येस, अंपायर रिव्ह्यू फॉर द हाईट फॅक्टर. षटकार तर आलाय, बघूया तिसरे पंच येतील. म्हणजे अनुभवी पंच आहेत एनआर पाणचे शशी मेहर सर 24 लाईव्ह इव्हेंटची मदत घेतील. षटकार तर आलाय, मात्र या चेंडूची हाईट किती होती, अबोव द वेस्ट होते की बिलो द वेस्ट होती हे पाहिलं जाईल. आता शहानिशा करतील तिसरे पंच. चेक सर. भवन शेठ पाटील यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. भवन शेठ पाटील. भवन पाटील यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. इट्स अ नो बॉल कॉल. यस, नो बॉल वर आलाय षटकार. म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा आणि एकूण 7 धावा या खरं तर धावफलकावर अर्जित केल्या जातील, अंकित केल्या जातील. भरपूर हाईट होती आपण पाहिलं तर बॉलवर. अबोव द वेस्ट हा बॉल. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि टेक्नॉलॉजीची मदत देखील घेतली गेली आहे. धावफलक 37 आणि फ्री हिटचा चेंडू आहे. हो, चांगला हाताळला फ्री हिटचा चेंडू. एज लागली, बॉल पाठीमागे गेलाय. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळते बॅटच्या साह्याने. ते जय चिरोबा सांगडे टीमला धावफलक शिफ्ट होते 38 या धावसंख्येवर 38. थोडंसं आपण पाहतोय डगआउट मध्ये थोडंसं नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं जसा तो षटकार आला. कारण बऱ्याच कालावधीपासून चेंडू काही सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाहीये. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या बॉलवर आला होता चौकार आणि इथे कॅच हॅज बीन टेकन. फलंदाज बाद होतोय. सुजलला देखील यश मिळालं आणि इथे खेळी समाप्त होत असताना सुधीर पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. तैनात आहे. चला, राकेश फुंडेकर यांनी जर झेल सोडला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितजी विनायक पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी. असे पारितोषिक दादा प्रीमियर लीग मध्ये जास्त लावले जातात, ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचा तितका प्रभाव होत नाही त्या मानाने. चांगला चेंडू आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी, थोडा खाली राहिला चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हो, बराच मोठा गॅप होता बॅट अँड पॅड मध्ये. तिथून हा बॉल निघून गेला कीपरकडे. चांगली गोलंदाजी सध्या सुजलला पाहायला मिळते हातरात असताना. शेवटचा चेंडू त्याच्या स्पेल मध्ये शिल्लक आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 38 धावा 38. 4 षटकं प्रणय आणि 40च्या खाली धावसंख्या म्हणजे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मात्र इथे बघा तो स्पेल खराब करायचा इरादा सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तो फलंदाज मंगेश पाटील शेवटच्या बॉलवर सुजलवर करतोय आक्रमण. ठोकलाय तो षटकार लॉंग ऑनच्या दिशेने. 4 ओव्हर नंतर धावफलक गडी बाद 44.
चला चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये लगेच. चला चेंडूची पूर्तता करूया आपण. चेंडू गाळ झालाय. डेथ ओव्हर आता इथे इन प्रोग्रेस आहे. बघा 11ची सरासरी सध्या आपण पाहतोय मेंटेन केले जय चिरोबा सांगडे टीमने. 4 षटकांमध्ये 44 झाल्यात, 3 गडी बाद. वैभव भोपी खेळतात 5 बॉल 8 वर. मंगेश पाटील 2 बॉल 6 वर खेळतात. नुकताच मंगेश पाटील यांच्या आपण बॅटमधनं एक जबरदस्त तडाखा. पहिला जो लॉंग ऑनला त्यांनी बॉलला पाठवलं होतं सुजलच्या, त्याचा स्पेल मात्र त्याने खराब केला, कारण त्याच्या अगोदर त्यांनी 9 दिल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर तो षटकार आला. त्याच्या अगोदर एक षटकार जिथे बीमर चेंडू आला होता तिथेही त्याच्याकडनं चुकी झाली होती. या सर्व जर तुका टाळल्या असत्या तर अगदी इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाली असती. महागणपती चिरनेर आपण पाहतोय. अजून एक वयवर्ष 17. गोलंदाज आर्यन नारंगीकर. चला सामन्याला आपण गती प्रदान करूया. स्ट्राईकवर आहेत वैभव भोपी. सलामीला आलेत वैभव भोपी. बऱ्याच वेळ स्ट्राईक पासून वंचित होते. 5 बॉल 8 वर ते खेळतात. आता स्ट्राईकवर आलेत. पहिला चेंडू जसा आलाय तसा चाललाय सीमारेषा पार. घणाघाती प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे हा फटका एक्झिक्यूट केलाय वैभव भोपी यांनी. षटकार. बॅटचा फ्लो पहा आपण. वैभव भोपे यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी या चेंडूला टोलवलाय बघा. 24 लाईव्ह इव्हेंट्स, क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट. हो बॅटचा फ्लो पहा, बॅटची स्विंग पाहतो जबरदस्त. आणि चेंडू लिहिलंच होतं चेंडूवर की हा 6 साठीच जाणार आहे सीमा पार. 50 धावा धावफलकर होत आहेत. 50 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. हो चांगला चेंडू होता, खोलात टाकला होता. ओव्हर द बॉलर हेड समोर व्ही शेप मध्ये बॉलला उडवलंय. 1च धाव आपल्याला पाहायला मिळते, प्राप्त केली जाते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये. साईश नारंगीकडनं भरपूर अंतर त्याने पार केलं अगदी लॉंग ऑन पर्यंत स्ट्रेट मध्ये. 51 धावा धावफलका. 51. 4 चेंडू शिल्लक आहेत. महागणपती चिरनेर संघ सध्याच्या घडीला प्रचंड फॉर्म मध्ये असलेला इनफॉर्म हा संघ आणि सांगडे संघ त्यांना आव्हान देत आहे. यावेळेस बघा खोला टाकल्या, चेंडू खोदून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे विवेक. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये डायरेक्ट. हे खूप गरजेचं आहे ऍज अ बाउंड्री रायडर म्हणून. तुमच्या खरं तर आर्म्स मधली, तुमच्या भाऊभुजांमधली ताकद जेव्हा तुम्ही थ्रो करता तेव्हा दिसते आणि ती दिसली आपण पाहतोय. 52. 52 वर धावफलक. वाखूट टप्प्याचा चेंडू, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज आपण पाहतोय आर्यनचा. मात्र ते करत असताना बघा दिशा आणि दशा दोन्ही खराब पाहायला मिळाल्या. वाईट बॉल येतोय. धावफलक 1 ने पुढे सरकते. 53 धावा. 53 रन्स ऑन बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पार्टनरशिप आपण पाहतोय 15 रनची झाली आहे. या दोन्ही फलंदाजांनी डाव सावरलाय. हो इथे बघा बॅट अगोदर फिरली, चेंडू उशिराने आलाय. टप्पा पाहिला नाही आपण पाहतोय फलंदाज वैभव यांनी. अगदी ब्लँडर स्ट्रोक आपण म्हणू शकतो. थोडासा टर्नही झाला बॉल बाहेरच्या दिशेने. चांगलं कमबॅक करत असताना आर्यन नारंगीकर, कारण शफल होणारे फलंदाज आहेत ते पाहिलं त्याने अवघडच. हो इथे समोर डाऊन दी ग्राउंड. इथे हावी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक तेरी तो एक मेरी. टिट फॉर टॅट उत्तर देत असताना, काउंटर अटॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फलंदाज वैभव भोपी ठोकतायत तो षटकार. एकोणसाठ धावा धावफलकावर लागल्यात आणि अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. त्याच दरम्यान सन्माननीय संजय शेठ ठाकूर साहेबांचं आगमन होतंय. कुबेर ट्रॉफीचे दमदार आयोजक आहेत असे संजय शेठ ठाकूर साहेबांचं शुभागमन होतंय स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ट्रॉफी तर नेहमीच चर्चेमध्ये राहिले उलवेनोड पंचक्रोशीमध्ये. अशा दमदार स्पर्धेचे दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतात.
संजय शेठ ठाकूर साहेबांचं नुकतंच आगमन ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चला पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धामध्ये धावा लागल्यात त्या 59 धावा. शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि धाव फलकावर आता लक्ष असेल 60 धावांचं. ते महागणपती चिरनेर या संघासमोर येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये म्हणजे प्रतिषटक प्रणय 12ची सरासरी इथे गाठणं आवश्यक आहे. जाऊया उत्तरार्धाकडे आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आपण पुन्हा एकदा रिव्हॉल्जी म्हात्रे सरांचा आवाज. धन्यवाद सर. जाऊया आपण मान्यवरांचा सत्कार करूया. सर मान्यवर इथं आलेले आहेत. संजय शेठ ठाकूर यांना विनंती असेल की आपला इथं शुभ सन्मान असेल. बामणवी गावचे संजय शेठ ठाकूर इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही शुभ सन्मान असेल. बघा इकडे पाकिस्तानचे 4 विकेट गेलेत. इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा हा सामना एका बाजूला सुरू आहे. खूप चांगला सामना. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच सांगडे गावचे रंगनाथ बुवा पाटील यांचं इथं आगमन झाले. त्यांचा इथं शुभ सन्मान असेल. लहू पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथं शुभ सन्मान असेल. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभारी मानतो आणि पुन्हा एकदा जातो म्हात्रे सरांकडे. थँक्यू सो मच शान पाटील. थँक्यू सो मच युवराज माली. आपण पाहतोय खरं तर बिलियनियर एम्पायर ट्रॉफी 2026. बिलियनियन म्हणजे अब्जावधी. अरे अगदी अब्जासारखी कामगिरी करणार हे आज आपण आयोजक पाहताय. RMC प्लॅन्टचं उद्घाटन 12 तारखेला पार पडलं आणि त्या RMC प्लॅन्ट नवीन प्लॅन्टची उभारणी असते या ठिकाणी झाली आणि सर्व स्कीमर्स फॅमिली, सिक्के बॉयज, पनवेल वुरन, पावतू सामाजिक संस्था, चेतन स्मृती आस्टे, मायरा सायरा, द्रिशा 11 आयोजित आज या प्रकाश झोतातील क्रिकेटची 4थी रात्र आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 60 धावा या ठिकाणी लक्ष समावर ठेवलंय 12.0च्या सरासरीनं. 60 धावांचं लक्ष असताना आता जय चेरोबा सांगडे संघाचे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील. कारण महागणपती चिरनेर संघ ज्यांच्या गोलंदाजाचं पृथक्करण सांगायचं झालं तर प्रणय सुरुवात 5 गोलंदाजांनी 5 नवीन गोलंदाजांनी केली कामगिरी. विवेक हटनोलकर 15 धावा खर्च केल्या. रोहित नारंगीकरनं चांगलं षटक हाताळलं 7 धावा. रोणक नारंगीकर यानं 7 धावा. सुजल या गोलंदाजानं 15 धावा आणि आर्यननं देखील 15 धावा. नक्की सर इथं आकाश कोहली यांचं इथं आगमन झालं आहे. त्यांचाही इथं शुभ सन्मान असेल. या आकाश कोहली आपल्या इथे यायचं आहे. आपला इथं शुभ सन्मान असेल. खरं तर चिरनेरचा महागणपती या चिरनेर गावची देवता. संकष्टी चतुर्थीला प्रचंड गर्दी असते. अंगारकी म्हटलं तर मग तिथे दर्शनाला लाईन लागलेली असते. अशा महागणपती चिरनेर संघासमोर 60 धावांचं आव्हान असताना साहिल चव्हाण लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि आर्यन नारंगीकर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. आत्ताच क्रिशा डिजिटल ट्रॉफी पार पडली. त्या ट्रॉफीतला चॅम्पियन संघ हा चिरनेर महागणपती चिरनेर संघ ठरला. आता त्यांच्यासमोर 60 धावांचं लक्ष असताना आशिष म्हात्रे येतोय सलामीचं षटक घेऊन. जय चेरोबा देव सांगडे. सांगडे म्हटलं तर आमचे जग्गाभाई.
आणि त्याचबरोबर या गावच्या उपसरपंचा पूजाताई मंगेश पाटील स्वागत आहे शुभेच्छा देत आहेत आपल्या संघाला. गेम इज ऑन. पहिला बॉल पहिलाच बॉल हलकासा फील्ड मैदानात डावखुऱ्या फलंदाज साहिल समोर हा चेंडू डॉट फेकलाय. नक्कीच जय चेरोबा देव सांगडे संघ मैदानावर खेळतोय. या खेळाडूंच्या टी शर्टच्या मागे जर तुम्ही बघितलं ना तर प्रत्येकाच्या आईचं नाव आहे. जन्मदात्या आईचं नाव हे कधी खरं तर पूर्ण होणारे नाहीये. तुमच्या उपकाराची ही परतफेड. जे जन्मदात्या आईचं नाव मात्र इथे पहिला बॉल डॉट. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर लगेच साहिल चव्हाणचा तडाखा येतोय. खणखणीत पहिला षटकार. 6 धावा आल्यात. खरं तर साहिल चव्हाणचा मी उल्लेख केलाच होता की हे एक महत्त्वाचा खेळाडू आहे. क्रिशा डिजिटल ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड बायसिकल मिळाली होती त्याला. 10 पॉइंटसाठी त्याची मालिकावीर सिरीज मात्र एक खरं तर हातातून निसटली होती. गमावली होती त्यानं बाईक. परंतु ह्या स्पर्धेमध्ये देखील बाईक आहे. म्हणजे मोठी स्पर्धा आहे. आउटसाइड ऑफ स्टंप सोडून जातोय. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. संघाची धावसंख्या 7. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर षटकार. तिसरा बॉल वाईड. साहिल चव्हाण इन फॉर्म खेळाडू. खरं तर अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. अनेक मैदानं गाजवली आहे आणि प्लस पॉइंट म्हटलं तर डावखुरा फलंदाज. ओवली संघाच्या मिथुन दापोलकरवर 5 बॉलमध्ये 5 बाउंड्री लगावले आहे ना. व्हॉट अ स्ट्रोक. आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल होता. इनसाइड आउट च्या पद्धतीनं खेळला. लॉफ्टेड स्ट्रोक. 6 धावांसाठी येतोय हा दुसरा षटकार. चेरोबा सांगडे टीमला हे साहिल चव्हाणचं वादळ थांबवावं लागेल. साहिल चव्हाणला जर लवकर बाद केलं ना तर जय चेरोबा सांगडे संघ कमबॅक करेल. अन्यथा फार कठीण आहे. कारण हा बहरला ना तर मात्र खैर नाही आहे. प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडणारा हा डावखुरा फलंदाज. प्लस पॉइंट आहे त्याचं. डाव्या हातानं फलंदाजी करतोय. हा ही कव्हर ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून काय जबरदस्त टोला लगावलाय. हा डीप कव्हर पॉइंटला येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. काय जबरदस्त सुरुवात करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला 17 या आकड्यावर नेऊन ठेवतोय साहिल चव्हाण. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे रजनी स्पर्धेमधला मालिकावीर बाईकचा मानकरी हाच साहिल चव्हाण ठरला होता. त्यामुळे त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे. तो थांबायला तयार नाही. 17 धावा कुठून काढल्यात. चिरनेर गाव म्हटलं तर या गावची तिरंगा ट्रॉफी मला आठवते. राजेंद्र भगत या ट्रॉफीचे आयोजक आणि त्यांच्या गावचा हा संघ मैदानावर खेळतोय. महागणपती चिरनेर. चिरनेर प्रीमियर लीग देखील खूप जोरात जल्लोषात होत असते. पुल्लरलेनचा बॉल फुल टॉस बॉल आडव्या बाटनं खेळलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं पायानं अडवण्याचा प्रयत्न. यश मिळालंय त्या क्षेत्ररक्षकाला. मात्र 2 धावा पलून काढल्यात. तब्बल 19 धावा धावफलकावर लागल्यात. पहिला ओव्हर आशिष म्हात्रेचा महागडा ठरतोय आतापर्यंत. 60 धावांचं लक्ष्य. जय चेरोबा सांगडे. सांगडे गावची देवता जय चेरोबा देव. आणि सांगडे गाव म्हटलं तर भरपूर प्रेम देखील मिळाले. खूप चांगल्या स्पर्धा या गावामध्ये देखील आयोजित केल्या जात आहेत. यावर्षी मात्र स्पर्धा पाहायला मिळाली नाही आहे. ग्राउंडचा अभाव आहे या गावाला. आमचे जग्गाभाई आमचे खरं तर आपण पाहतोय मंगेश पाटील असतील ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य. हाई फुल टॉस बॉल सरळ गॅप मधून. हो लवली गॅप. सरळ चेंडू वाईडिश लॉंग ऑफला जातोय. शेवटच्या बॉलवर देखील आलाय चौकार.
तब्बल 23 धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. इकडे पाकिस्तानचे 5 विकेट देखील गेले. 74 धावांवर 12वा षटक सुरू आहे आणि 74 धावांवर 5 विकेट पाकिस्तान तुम्हाला पाहायला मिळतोय. दयनीय अवस्था आहे. भारतीय संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करतायत आणि इकडे साहिल चव्हाण या ग्रामीण टुर्नामेंट्समध्ये या ट्रॉफीमध्ये चांगली बॅटिंग चांगली सुरुवात करतोय. आर्यन नारंगीकरला एकही बॉल खेळायला मिळाला नाहीये. साहिलने 6च्या 6 चेंडू खेळत 23 धावांवर संघाला नेऊन ठेवलंय. साहिल चव्हाण चेंडूवरची नजर खूप चांगली आहे त्याची आणि बरोबर गॅपमध्ये चेंडू ढकलत असतो आणि त्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल हिटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 6 बॉलमध्ये 22 धावांवर साहिल चव्हाण संघाची धावसंख्या 23. विनय गाथाडे नवीन गोलंदाज 2 विकेट मिळवले तरी त्याला 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. बिलियनियर एम्पायर कडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कदाचित विनय गाथाडे हा त्यांचा सदस्य आहे, मित्र आहे, म्हणून हे पारितोषिक त्यांना लावलंय. 2 विकेट नव्हे तर मी म्हणेन साहिल चव्हाणची विकेट जरी घेतली ना तरी भरपूर काही महत्वाचं राहील या मॅचमध्ये. अजून एक विकेट. तिकडे 6वी विकेट इकडे कॅच उडाली आहे. पाकिस्तानचा 6वा गडी बाद झालाय आणि इकडे झेली उडाला होता बॅट्समन आर्यन नारंगीकरचा, मात्र सेफ लँड झालाय. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 24. आर्यन नारंगीकरनं 1 धाव कंप्लीट केल्यानंतर साहिल चव्हाण पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. साहिलचं वादळ घोंगावतोय या मैदानावर. साहिल आक्रमक बॅटिंग करतोय आणि या साहिलला आता विनय गाथाडे कशा प्रकारे गोलंदाजी करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. जय चेरोबा सांगडे, वैभव भोपी सारखा या संघामध्ये गुणवान खेळाडू आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर चला स्पीडअप करा, पंच आपल्याला सूचित करतायत. सेकंड ओव्हर विनय गाथाडे पंचांना पार करून हा सरळ बॅटने केलाय. फुलटॉस बॉल होता तोही गॅप मध्ये. बघा ही ओळख आहे साहिल चव्हाणची. बरोबर गॅप शोधतो आणि त्या गॅप मध्ये चेंडू ढकलत असताना अजून साहिल चव्हाणच्या बॅट मधून आलाय नेत्रदीपक टोला. मागचे 2 सामने 1 साइड चेस झाले. एक सामना 5 चेंडू राखून चेस झाला, दुसरा सामना 8 चेंडू राखून चेस झाला आणि हा तिसरा सामना देखील आपण पाहतोय की धुव्वाधार बॅटिंग, मिस टायमिंग स्ट्रोक, व्हेरी इम्पॉर्टंट कॅच. हो टेकन द कॅच. इट्स अ बिग विकेट. साहिल चव्हाणचं वादळ इथे शांत झालं, समाप्त झालं आणि एक महत्वाचा गडी साहिल चव्हाण जाईल तंबूच्या श्रेयाला. ज्या विकेटच्या शोधात होता हा सांगडे संघ, ती विकेट मात्र प्राप्त झाली डावखुऱ्या फलंदाज साहिलची. टोटल स्कोर 28. 1 गडी बाद, 28 धावा. विवेक हटनोलकर आणि आर्यन नारंगीकर अशी जोडी तुम्हाला आता पाहायला मिळेल. तर नक्कीच मागच्या सामन्यातला विजेता संघ जय हनुमान खारकोपर संघाचा संघनायक, जय हनुमान खारकोपर संघाचा संघनायक आपण इथे येऊन बसायचं आहे. यानंतर लगेच विनर वर्सेस विनर 4 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत.
बिलियनियर एम्पायर ट्रॉफी 2026 आगाज स्कीमर फॅमिली सीके बॉयज. खरं तर सर्व मित्रपरिवार आज अमित पाटील यांचे सर्व मित्रपरिवार देखील या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप समाजसेवा स्कीमर फॅमिलीची आम्ही पाहिली आहे. हो डान्सिंग डाऊन द विकेट. अजून एक विकेट. 2 विकेट. ज्या 2 विकेट साठी बिलियनियर एम्पायर टीमला लावलेलं 500 रुपयाचं बक्षीस पटकावतोय हा गोलंदाज. गाथाडेनं हे 2 विकेट मात्र पटकावलेत आणि हा जो फलंदाज विवेक हातनोळकर आल्या पावली माघारी परतलाय. खातही न खोलता हा फलंदाज शून्यावर बाद झाला आणि ते मात्र आता मोमेंटो शिफ्ट करून देईल का हा गोलंदाज विनय गाथाडे. साईश नारंगीकर जातोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहतोय साईश नारंगीकर इन ॲट नंबर 4. 2 गडी बाद झाले लवकरात लवकर ज्या पद्धतीनं विवेकी गेला. परंतु साहिल चव्हाण जिथे खरं तर महत्वाची जी विकेट होती ना सांगडे संघाला आवश्यक असणारी ती विकेट प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा एकदा जय चेरोबा सांगडे संघ शिरकाव करतो या मॅच मध्ये. अजूनही 20 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. 60 धावांचं लक्ष असताना 28 झाल्यात. 20 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे अजून. विकेट हॅट्रिक ऑन विकेट हॅट्रिक. हो हॅट्रिकचा बॉल फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक फेकी करते. कोणी नाही कव्हरला असता तर कदाचित काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं आणि चिरनेर संघाला कुठेतरी धोका निर्माण झाला असता. परंतु इथे मात्र एक सिंगल पळून काढली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या 29 या आकड्यावर. 19 बॉल मध्ये 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण पाहिले तर साईश नारंगीकर आणि आर्यन नारंगीकर ब्रदर्स हे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजींच्या भूमिकेत. गोलंदाज विनय. हा आडव्या बॅटनं केलाय. क्रॉस द बॅटनं कोणी क्षेत्ररक्षक नाही. अगदी चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह क्रॉस बॅटनं केला परंतु फटका कसा सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह हा येतोय चौकार. सुरवेज प्युअर वेज. सुरवेज प्युअर नॉन वेज. शिरडोन या ठिकाणी सुरवेज पूर्णपणे नॉन व्हेज. आम्हाला वाटलं प्युअर व्हेज आहे. नॉन व्हेज. फेमस चिकन लपेटा खरडा. क्या बात है. फेमस चिकन खरडा. आवश्यक भेट द्या सुरवेज हॉटेलला शिरडोन या ठिकाणी आणि नक्कीच ती चव तुम्ही पहा. या स्पर्धेच्या माध्यमातून ही थोडी ॲडव्हर्टायझिंग सुरू आहे. चौकार आलाय आता. 18 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता उरली आहे. जो चौकार आला दुसरा ओव्हर समाप्त झाला. सूर्यकांत येतोय. हो रिव्हर्स स्विच हिट केलाय. पंचांचा इशारा येईल. येस इट्स अ 4 रन्स बाउंड्री. गोलंदाज सूर्यकांत पाटील आला आणि त्याच्या पहिल्या बॉलवर देखील चौकार लगावल्यानंतर आता समीकरणामध्ये बदल. 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी ही खरं तर आपण पाहतोय आवश्यकता. पुन्हा फुलटॉस. व्हॉट ए स्ट्रोक. अगदी बसला खेळपट्टीवर थोडासा वाकला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बेहतरीन स्ट्रोक मी म्हणेन. नेत्र दीपक टोला. अजून एक बॅट्समन
साईश नारंगीकर ठोकतोय चौकार. ओळख आहे खरं तर महागणपती चिरणे संघाची बॅटिंग खूप चांगली आहे आणि तेवढीच गोलंदाजी देखील अगदी तिखट मारा करणारा हा संघ. परंतु या ओव्हरमध्ये आता लगातार 2 चौकार पाहायला मिळाले. 16 चेंडू आता 19, परंतु गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल सूर्यकांत पाटीलला. तिकडे बहरला साईश नारंगीकर. आर्यन आणि साईशची जोडी मैदानावर, परंतु साईशनं आता आगळे वेगळे फटके खेळायला सुरुवात केली आहे. आहे रिव्हर्स स्वीप मात्र डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. सिंगल मिळेल. एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर. साईश देखील या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतोय. आता चेंडू आणि धावांचं अंतर 15 बॉल आणि 18 धावा. 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आज आपण पाहतोय या स्पर्धेची 4थी रात्र. 4थ्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला 8 संघातून 1 संघ पुढे जाईल आणि एफ गटातला प्रत्येक एक सामना आपण प्रत्येक रात्रीमध्ये खेळतोय. त्या संघाचे विनर वर्सेस विनर मॅच अंतिम रात्रीमध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू फ्लाय झालाय. 1 बाउन्स सीमा पार ओव्हर द रोप. वन्स अगेन बाउंड्री. बाविस्कर चेक करतील. इट्स अंपायर रिव्ह्यू. येस, थोडीशी या ठिकाणी पंचांना डाऊट असल्याकारणाने त्यांनी स्वतः आपल्या निर्णयालाच चॅलेंज केलं आहे की आपण पाहूया. टेक्नॉलॉजी आहे आज. आपण पाहिलं तर ऑन स्क्रीनवर तुम्हाला गणेश बाविस्कर या ठिकाणी चेक करताना पाहायला मिळतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर कॉल. आणि अशा प्रकारे आता इथे सिंगल फक्त धाव प्राप्त झाली. 14 चेंडू 14 धावा. चौकार आला मागच्या बॉलवर, जो फुलटॉस बॉल सरळ स्ट्रेट खेळला. 1 बाउन्स सीमा पार चौकार आला आणि त्यानंतर समीकरण ही बदललं. 14 बॉल 14 रन. मागच्या सामन्यातलं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय आत्ता सुद्धा या मॅच मध्ये. लॉफ्ट स्ट्रोक जेलखाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. या चुका तुम्हाला महाग ठरू शकतात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मंगेश पाटील, खरं तर ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी पूजा मंगेश पाटील ग्रामपंचायत उपसरपंच राहिल्या सदस्य आहेत आणि आज ते एक चांगले व्यक्तिमत्व. आज टेनिस क्रिकेटचा खेळ खेळत असताना इन ॲक्शन प्लेअरमध्ये मंगेश पाटील या तुम्ही पाहताय, परंतु त्यांच्याकडनं थोडीशी चूक झाली. हातातून झेल निसटला. एक सिंगल आली. आता 13 चेंडू 13 धावा. 13-13. फुलटॉस, तिसरा फुलटॉस. या गोलंदाजाने जास्त फुलटॉस बॉल या ठिकाणी फेकले गेले आणि सूर्यकांत पाटील यांच्या या बॉलवर आलेला हा उत्तुंग षटकार. सामन्यातलं समीकरण सोपं झालंय महागणपती चिरनेर संघासाठी. आता केवळ 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू. हाही मॅच कदाचित वन साइड होईल. जास्त बॉल राखून जिंकेल. मी सुरुवातीला सांगितलं. आणि स्किमर्स फॅमिलीचा मित्र यास किरण पोलार्ड उरणचा राकेश पुंडेकर खुश झालेत. यास राकेश पुंडेकर. आम्हाला अमित पाटील यांनी सांगितलं की उरणचा किरण पोलार्ड आहे, परंतु मैदानावर कधी येईल पोलार्ड? 5वा नंबर आहे. गरज लागल्यावर, शेवटचा मॅच कठीण झाल्यावर, म्हणजे कमी बॉल आणि जास्त धावा असतील तेव्हा पोलार्ड येणार. आणि खरं तर किरण, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या राकेशनंच या संघाला अजूनपर्यंत अगदी बांधून ठेवलंय, व्यवस्थित त्याची उभारणी केली आहे. त्या राकेशचंही खूप मोठं योगदान आहे. आणि आज संघाला खरं तर क्लीन बोल्ड
अगदी दांडा उडवलाय दूरवर, फर्निचर डिस्ट्रॉय केलेत. बॅट्समन आर्यन या फलंदाजाला त्रिफलाचीत बाद. मला खारकोपर संघाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. मंगेश पाटीलनं पहिला बॉल त्रिफलाचीत केला. आता नवीन बॅट्समन जे स्किमर फॅमिलीनं अपेक्षा केली होती. यस, मैदानाच्या आतमध्ये राकेश फुंडेकर, किरण पोलार्ड. खरं तर आमच्या पूर्णपणे स्किमर्स फॅमिलीनं अपेक्षा केली होती की हा राकेश कधी येणार मैदानात, आणि त्यांनी स्वतः आता आलाय. त्याची बॅटिंग दाखवण्याकरता षटकारासाठी 500 रुपये स्किमर फॅमिलीकडनं. परंतु मंगेश पाटील ज्यानं काय जबरदस्त चेंडू फेकला होता, दूरवर उडवला होता स्टंप. एवढा वेग होता मंगेश पाटीलचा या गोलंदाजीमध्ये. तोच मंगेश पुन्हा येतोय. ग्रामपंचायत उपसरपंच ज्यांच्या पत्नी सुसौभाग्य पूजा पाटील. आई खोलात फेकला होता, आडव्या बाटने केला. क्षेत्ररक्षक आहे, केवळ एक मिळेल. एकच धाव. चांगली फिल्डिंग. 6 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये. 6 धावा, 10 चेंडू. साईश नारंगीकर 5 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलं या साईशनं. चांगली बॅटिंग केली आहे. मंगेश 6 बॉल. लवली बॉल. चांगली गोलंदाजी बघा. मंगेश पाटीलकडे दांडगा अनुभव आहे. तो सांगतोय की अजूनही शर्यत संपलेली नाहीये, आम्ही सामना सोडणार नाहीये. मंगेश पाटीलकडे अनुभव आहे. अनेक वर्षांपासून या संघातून खेळतोय आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. जे सुरुवातीचे गोलंदाज करू शकले नाही, तो मात्र प्रयत्न सुरू आहे मंगेश पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. खरं तर मंगेश पाटील अनेक मित्रांना एकत्रितपणे जोडणारा हा एक व्यक्तिमत्व आहे. आणि आज आपण पाहतोय इन ॲक्शन प्लेअर मध्ये खेळत असताना मंगेश पाटील. आई खोलात बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी. मंगेश पाटीलचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. मग या गोलंदाजाला सुरुवातीला पहिलं दुसरं षटक का देण्यात आलं नाही, हा संशय कदाचित निर्माण झाला असेल सांगडे टीमकडे. आणि जग्गाभाई म्हटलं तर मंगेश पाटील यांचे अगदी परम मित्र जग्गाभाई देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि त्यांनाही आवडली असेल गोलंदाजी मंगेश पाटीलची, कारण आता 8 बॉल 6 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कौतुक करावं लागेल. हो, लावली बॉल. मंगेश पाटीलची गोलंदाजी आवडली असेल आतापर्यंत, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी. चिरनर संघाला बघा, जरी सामना वन साइड होत असला ना, 12 बॉल मध्ये 7ची गरज होती. आता समीकरण काय बदललं. 7 बॉल 6. सर्व ब्लॉक हॉल, सर्व यॉर्क, बुंद्यात बॉल फेकतोय मंगेश पाटील. 7 बॉल 6ची गरज. जर डॉट गेला तर शेवटला पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगतपणा येईल. 6 मध्ये 6 राहतील. परंतु काय करेल साईश नारंगीकर, ज्यानं 16 धावा काढल्यात. परंतु मंगेश पाटील पुन्हा एकदा थोडासा विचार करतोय. चांगली बॉल. आतापर्यंत मंगेशने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. हाही ब्लॉक हॉल मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल. एकदा व्हेरी गुड बॉलिंग मंगेश पाटील. मंगेश पाटीलनं फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात, 1 सफलता. आणि टाळ्यांच्या आवाजात मंगेशचं कौतुक केलं जातोय. गुड बॉलिंग. त्यानं सांगितलं की माझ्या हातून जरी एक झेल निसटला असेल ना, तरी माझ्याकडे गोलंदाजी चांगली आहे. त्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना उभं ठेवू शकतोय. ते करून दाखवलंय मंगेशनं. आता 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता उरली आहे. असं वाटत होतं की याच ओव्हरमध्ये सामना संपेल. गुड बॉलिंग. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 5 धावा कराव्या लागतील. गुड बॉलिंग. मॅग्निफिशियंट, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. नक्कीच मंगेश पाटील यांची बॉलिंग त्यांच्या सहकार्यांना आवडलीच असेल. चला स्पीडअप करूया आपण. 5 धावांची आवश्यकता. तिसरा सामना सुरू आहे. 10 वाजलेत, त्यामुळे आयोजक थोडी घाई करताय तुमच्या मागे. कुशल मोमेंटला आली आहे मॅच. आता राकेश पुंडेकर येतोय मैदानात. ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक, कारण 1 धाव आली ना. स्किमर फॅमिलीला अपेक्षा आहे की राकेश पुंडेकरला स्ट्राईक मिळावी.
षटकारासाठी त्यांनी पारितोषिक लावलंय, परंतु 500 रुपयाचं बक्षीस हा उरणचा किरण पोलार्ड नॉन स्ट्राईकला असताना 6 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवा. गोलंदाज आहे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आशिष पाटील. हो स्लोवर बॉल आहे, सरळ स्ट्रेट खेळलाय, फक्त मिळेल 1. आणि आता उर्वरित चेंडू असतील 5 आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता महागणपती चिरनेर संघाला. 5 बॉल 4 रन. एखादा दुसरा डॉट बॉल गेला ना तरी या मॅच मध्ये मजा येईल. आणि राकेशने चौकार जरी ठोकला तरी स्किमर फॅमिलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस. हा खांद्यावर उचलून आणा. राकेश पुंडेकरला स्टेजवर आणण्यासाठी हे बक्षीस लावलं गेलंय, परंतु तो पटकावेल का मोठा प्रश्न आहे. हो शॉर्ट पिच बॉल, अगदी नटराज स्टाईलनं बॅट एवढी वेगानं फिरवली होती की बॉलाचे 2 तुकडे झाले असते जर बॅट वर आला असता तर. इतके डॉट बॉल, 4 चेंडू 4 धावा, 4-4. मगाशी देखील असा समीकरण प्रणय आला होता. गुड बॉलिंग. मॅच मध्ये मजा, रंगतपणा वाढली, टाळांचा आवाज यायला सुरुवात झाली आहे, कारण चेंडू असतील 3 आणि जिंकण्याकरता 4 धावा. आणि या गोलंदाज आशिष पाटीलनं जर सामना जिंकून दिला तर स्किमर फॅमिलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस. दोघांना लावलंय बक्षीस. दोन्ही संघामध्ये स्किमर फॅमिलीचे मित्र परिवार आहेत. स्किमर फॅमिली म्हणजेच खरं तर ब्लड डोनेशन हे त्यांच्याकडनं सातत्यानं कॅम्प आयोजित केलं जात आहे. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. आता मात्र घुमवलाय. ओ माय गॉड, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ मिळते 1 रन. अजून मॅच मध्ये रंगतपणा, रोमहर्षकता. चेंडू असतील 2 आणि 3 धावांची आवश्यकता. कोणी विचार केला नव्हता हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. कोणालाही वाटलं नव्हतं. असं वाटलं की 4 षटकातच हा सामना समाप्त होईल, परंतु क्रिकेट अनिश्चित खेळ आहे मित्रांनो. काल वेळ कधी बदलेल सांगू शकत नाहीये. श्री रामचंद्र प्रभूंना राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यानंतर पाहायला मिळते तर वनवास मिळालं. काल वेळ आहे, कधी कशी बदलेल. 2 बॉल 3. हो हाही बॉल डॉट, उचली मिळाली बॉलला. अशा भूत नजरेनं पाहतोय हा फलंदाज. Oh my God! Unbelievable! This match compulsory chasing. आता प्रणय 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावा. रिव्ह्यू फक्त तुम्हाला बिमर साठी आहे, त्यामुळे वाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही. हे पंच आम्हाला सांगतील, हे पंच तुम्हाला सांगतील. 1 चेंडू 3 धावा. इकडे पाकिस्तानला धुवा उडवलाय, 9 विकेट. परंतु इकडे मॅच बघा. आता मॅच तुमची मोबाईल ऑफ करा आणि इकडे लक्ष द्या. 1 चेंडू 3 धावा. समीकरण प्रणय बघितलं तर काय होतं. 12 चेंडू मध्ये 7 धावा. इथे आता 1 बॉल 3. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आडव्या बॅट न ओ हो 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 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. येस, इट्स जय चोरोबा सांगळे संघ विजयी. जोरदार टाळ्या मित्रांनो. अनबिलिव्हेबल मॅच, अनबिलिव्हेबल. स्कीमर फॅमिली मेंबर आणि मॅच जिंकून दिली आहे. शुभास्ती नाणेफेकी होणार आहे. संजय शेट्टावर आपण थांबायचं आहे. हा मॅच खरं तर महागणपती चिरनेर संघानं थोडंसं कॅज्युअली सोप्या पद्धतीनं घेतला आणि तिथेच थोडंसं महागडं पाहायला मिळालं. मंगेश पाटीलचं मी कौतुक करेन. काय मोमेंट शिफ्ट करून दिलं मंगेशनं. अवघ्या 2 धावा दिल्या आणि तिथे मात्र मोमेंट शिफ्ट झाला. मॅन टॉस करा.
चला सांगली संघात संगणक पहिल्यांदा यायचा आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. सांगली संघाचा संगणक पहिल्यांदा नाणेफेकीसाठी यायचा आहे. खारकोपर संघाचा संगणक इकडे आलेला आहे, नाणेफेकीसाठी यायचा आहे. संजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते इथं नाणेफेकी होते. चला टॉस होतोय आणि त्याने